नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत करतो तुमचं आपल्या पुणे सिरीजनंतर नवीन अशा गुजरात सिरीजमध्ये. आपण आपल्या ह्या गुजरात सिरीजमध्ये वेगवेगळ्या मंदिरांना भेट देणार आहोत. प्रथमतः आज आपण निघालो आहोत भारतातील सर्वात पवित्र आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या गुजरातमधील श्री सोमनाथ मंदिरात. हे मंदिर भगवान महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगांमधील सर्वात प्रथम क्रमांकाचे आणि सर्वात जुने ज्योतिर्लिंग आहे. हे गुजरातच्या सौराष्ट्र भागात अरबी समुद्राजवळ स्थित आहे. शास्त्रानुसार ह्या शिवलिंगाला चंद्रदेवाने स्थापित केले आहे. त्याबरोबरच भगवान कृष्णाने येथे आपला देहत्याग केला होता असे म्हणतात. त्यामुळेच भक्तांसाठी हे स्थान अजूनच जास्त महत्त्वाचे आहे. वर्षभरात लाखो करोडो लोक या स्थानी भेट देतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या व्हिडिओमध्ये आपण मंदिरांचं दर्शन, त्याचा इतिहास, परिसर, समुद्र किनारा, आरती, लाईट अँड साऊंड शो आणि अनेक सुंदर क्षण अनुभवणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या आध्यात्मिक प्रवासाला. दुपारचे साधारण 3 ते 4 वाजले होते आणि अखेर आम्ही सोमनाथच्या पवित्र दर्शनासाठी आमच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता आणि मनात महादेवाच्या दर्शनाची ओढ. रस्त्यातील सुंदर निसर्ग, गप्पा, हशा आणि प्रवासातील प्रत्येक क्षण आम्ही मनापासून अनुभवत होतो. संध्याकाळ होत आली आणि पोटात भूक लागायला सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही रात्रीच्या जेवणासाठी खोडियार काठियावाडी ढाब्यावर थांबलो. पारंपरिक काठियावाडी चवीचं स्वादिष्ट जेवण, बाहेरचं आल्हाददायक वातावरण आणि प्रवासाचा थकवा घालवणारा तो क्षण खरोखरच संस्मरणीय ठरला. पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला. रात्र बऱ्यापैकी झाली होती. त्यामुळे पुढचा प्रवास न करता आम्ही भावनगरमध्ये मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. दिवसभराचा प्रवास झाल्यामुळे थोडी विश्रांती आवश्यक होती. पहाटेच्या शांत आणि प्रसन्न वातावरणात नव्या उत्साहाने आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आता आमचं एकच ध्येय होतं, भारतातील पहिल्या ज्योतिर्लिंगाचं श्री सोमनाथ महादेवांचं दर्शन. मनात भक्ती, डोळ्यात उत्सुकता आणि ओठांवर एकच जयघोष, हर हर महादेव. येथील वेल कनेक्टेड रेल्वे स्टेशन वेरावळ आहे. त्या व्यतिरिक्त राजकोट किंवा अहमदाबाद पर्यंत येऊन तुम्ही बस किंवा ट्रेन मार्फत वेरावळ स्टेशन पर्यंत येऊ शकतात. वेरावळ रेल्वे स्टेशन ते मंदिरापर्यंतचे अंतर फक्त 8 किलोमीटर आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आपल्याला रिक्षा अथवा बस भेटून जाईल. तेच तुम्ही जर बाय फ्लाईट येणार असाल तर येथील नियरेस्ट विमानतळ राजकोट आहे. राजकोट ते सोमनाथ पर्यंतचे अंतर 220 किलोमीटर आहे. तेथून तुम्ही बाय ट्रेनने किंवा बसने येऊ शकता. तर खूप सुंदर आणि आल्हाददायक वातावरणात बाय कारने प्रवास करून आम्ही आता पोहोचलो आहोत. तर राहण्यासाठी येथे हॉटेल्स अथवा धर्मशाळा मंदिराच्या आसपास खूप आहेत. हॉटेल किंवा धर्मशाळा आपल्याला 500 ते 1500च्या बजेटमध्ये मिळून जाईल. तेच मंदिराच्या 100 मीटर आधीच मंदिर ट्रस्टचे खूप सुंदर यात्री निवास स्थान बनवलेले आहे. तुम्ही लीलावती भवन अथवा माहेश्वरी भवन हे त्यातून निवडू शकतात. त्याहून बरेच असे निवासस्थान आहेत. याची बुकिंग 1000 रुपयांपासून आहे. तुम्ही बघू शकता सोमनाथ मंदिराच्या बरंच अगोदर संस्थानातर्फे कार पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेथे तुम्ही कार पार्क करून पुढे त्यांच्या रिक्षाने किंवा बसने सोमनाथ मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. मित्रांनो, सोमनाथ मंदिरात प्रवेश करण्याआधीच आपल्याला घोड्यावर स्वार असलेला हा भव्य पुतळा दिसतो. अनेक जण फोटो काढतात, पण हा पुतळा नेमका कोणाचा आहे हे फार कमी लोकांना माहीत असतं. हा पुतळा आहे गुजरातच्या शूर राजपूत योद्धा वीर हमीरजी गोहिल यांचा. हे गुजरातमधील गोहिल राजपूत घराण्यातील अत्यंत शूर योद्धा होते. लोक परंपरा आणि प्रादेशिक इतिहासानुसार इसवी सन 1299 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीचा सेनापती उलुग खान याने सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले. त्यावेळी अवघ्या 16-18 वर्षांच्या हमीरजींनी सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. शत्रूचं सैन्य प्रचंड मोठं होतं, पण हमीरजींचा निर्धार त्याहूनही मोठा होता. विजय मिळेल की नाही याची पर्वा न करता त्यांनी अत्यल्प सैन्यासह मोठ्या सैन्याचा सामना केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊन सोमनाथच्या रक्षणासाठी वीरमरण स्वीकारलं. हाय, હેલો, નમસ્કાર, કેમ છો? તમારું સ્વાગત છે ગુજરાતના સોમનાથ મંદિરમાં. आपण गुजरातमध्ये आलोय तर गुजराती बोलणं तर मॅन्डेटरीच आहे ना.
चला तर मग आज आपण आलोय गुजरातच्या वेरावळ मधील प्रभाक्षेत्री सोमनाथ या मंदिराच्या ठिकाणी. तर सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांमधील प्रमुख एक प्रथम क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे. तसेच त्याचा इतिहास मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे. तोपर्यंत आपण मंदिराचं दर्शन घेऊ. सोमनाथ मंदिर हे अरबी समुद्राजवळ स्थित आहे. शास्त्रानुसार आणि पुराणांनुसार अशी मान्यता आहे की भगवान चंद्रदेवांनी ह्या मंदिराला स्थापित केलेले आहे. ह्या मंदिरापासून एक भालका तीर्थ नावाचे क्षेत्र आहे की जिथे भगवान श्रीकृष्णांनी आपला देहत्याग केलेला आहे. त्यामुळे हे मंदिर अजूनच जास्त प्रसिद्ध आहे. गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रांगणात छोटे छोटे लॉकर्स आहे. मंदिरात कॅमेरा बॅग, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू यापैकी काहीही नेण्यास मनाई आहे. या इथे तुम्ही फ्रीमध्ये सर्व सामान जमा करू शकता. त्यानंतर लाईनमध्ये येऊन दुसऱ्या प्रांगणात चप्पल बूट जमा करावे लागेल. त्यानंतर लाईनमध्ये लागून पुढे भगवान सोमनाथाचे अद्भुत दर्शनासाठी मुख्य मंदिरात प्रवेश करून दर्शन घ्याल, आशीर्वाद घ्याल. महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू. तुम्ही बघू शकतात मी आता सोमनाथ मंदिरात पोहोचलेलो आहे. पण या इथे कॅमेरा, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे काही असेल ते जमा करून मंदिरात प्रवेश करता येतो. त्याशिवाय मंदिरात प्रवेश करता येत नाही. तर सो मी आतमध्ये जातो, दर्शन घेतो आणि त्यानंतर तुम्हाला मंदिराच्या मागे अथांग अरबी समुद्र, लाटांचा आवाज, थंड वारा आणि त्यात उभं असलेलं दिव्य सोमनाथ मंदिर हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करता येतं, पण त्याची अनुभूती मनात कायमची कोरली जाते. जर तुम्ही संध्याकाळी येथे आला तर सूर्यास्ताचं दृश्य स्वर्गीय वाटतं. सोमनाथ जवळील त्रिवेणी संगम हे अत्यंत पवित्र स्थान आहे. हिरण, कपिला आणि सरस्वती या नद्यांचा संगम येथे मानला जातो. अनेक भाविक येथे स्नान करून महादेवांच्या दर्शनाला जातात. गुजरातच्या प्रभास पाटण येथे उभे असलेले सोमनाथ मंदिर हे केवळ भारतातील पहिले ज्योतिर्लिंग नाही, तर भक्ती, पश्चाताप आणि ईश्वर कृपेचे एक अजरामर प्रतीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या मंदिरामागे एक अत्यंत रोमहर्षक पौराणिक कथा दडलेली आहे. चला जाणून घेऊया सोमनाथ मंदिराच्या स्थापनेची कथा. सृष्टीच्या प्रारंभी दक्ष प्रजापतींना 27 कन्या होत्या. त्या 27 कन्या म्हणजेच आकाशातील 27 नक्षत्रे. योग्य वेळ आल्यावर दक्ष प्रजापतींनी आपल्या सर्व कन्यांचा विवाह तेजस्वी आणि देखण्या चंद्रदेवाशी केला. विवाहाच्या वेळी दक्ष प्रजापतींनी चंद्रदेवाला एकच वचन मागितले, माझ्या सर्व कन्यांवर समान प्रेम करा, कोणताही भेदभाव करू नका. चंद्रदेवाने हे वचन दिले. पण काळ पुढे सरकत गेला आणि चंद्रदेवाचे मन एका पत्नीवर म्हणजेच रोहिणीवर अधिकच जडले. ते नेहमी रोहिणी सोबतच वेळ घालवू लागले. उरलेल्या 27 पत्नींकडे त्यांनी जवळजवळ पूर्णपणे दुर्लक्ष केले. या अन्यायाने दुःखी झालेल्या कन्यांनी आपल्या वडिलांकडे दक्ष प्रजापतींकडे धाव घेतली. दक्षांनी चंद्रदेवाला समजावले, पण प्रेमाच्या मोहात अडकलेल्या चंद्रदेवाने त्यांचेही ऐकले नाही. यामुळे संतापलेल्या दक्ष प्रजापतींनी चंद्रदेवाला भयंकर शाप दिला. आजपासून तुझे तेज दिवसेंदिवस कमी होत जाईल, तू क्षीण होत जाशील आणि तुझी कांती नष्ट होईल. शापाचा परिणाम तात्काळ दिसू लागला. चंद्रदेवाचे तेज मंदावू लागले. प्रत्येक दिवसागणिक तो अधिकच क्षीण होत गेला. चंद्राचा प्रकाश कमी झाल्याने पृथ्वीवरील वनस्पती, औषधी, ऋतुचक्र आणि समुद्राच्या भरती ओहोटीवर परिणाम होऊ लागला. देव, ऋषी आणि संपूर्ण सृष्टी चिंतेत पडली. सर्वांनी दक्षाला उशाप देण्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते तिथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम राहणार नाही असे सांगितले. तेव्हा सर्व देवांनी चंद्रदेवाला एकच मार्ग सांगितला, भगवान शिवांच्या शरण जा. चंद्रदेव गुजरातमधील प्रभास क्षेत्रात आले. तेथे त्यांनी स्नान करून समुद्रकिनारी त्यांनी भगवान शिवांची कठोर तपश्चर्या सुरू केली. दिवस गेले, महिने गेले, वर्षे लोटली. एकाग्र मनाने आणि अखंड श्रद्धेने चंद्रदेव ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहिले. शेवटी त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी त्यांचा उद्धार केला. भगवान शिव म्हणाले, हे सोम, दक्षांचा शाप मी पूर्णपणे दूर करू शकत नाही, पण माझ्या वरदानामुळे तू कधीच पूर्णपणे नष्ट होणार नाहीस. शिवांनी चंद्राला वरदान दिले की कृष्ण पक्षात तुझे तेज कमी होत जाईल, अमावस्येला तू अदृश्य होशील आणि त्यानंतर शुक्ल पक्षात तुझे तेज वाढत जाईल, पौर्णिमेला तू पुन्हा तेजस्वी होशील. याच वरदानामुळे आजही आपण चंद्राच्या कला वाढताना आणि कमी होताना पाहतो. भगवान शिवांनी चंद्रदेवाला आपल्या जटांवर स्थान दिले, म्हणूनच भगवान शिवांना चंद्रशेखर असेही म्हणतात. चंद्रदेव भगवान शिवांच्या कृपेने इतके कृतज्ञ झाले की त्यांनी त्या पवित्र स्थळी सुवर्णाचे भव्य मंदिर उभारले. भगवान शिवांना सोमनाथ म्हणजे सोमाचा नाथ हे नाव प्राप्त झाले. असे मानले जाते की हेच मंदिर पुढे अनेक वेळा नष्ट झाले, पुन्हा उभे राहिले, अनेक आक्रमणे सहन केली, पण श्रद्धा कधीच हरली नाही.
आजचे सोमनाथ मंदिर केवळ दगडांनी उभारलेले नाही, तर ते उभे आहे भक्ती, श्रद्धा, इतिहास आणि सनातन संस्कृतीच्या अढळ सामर्थ्यावर. जोपर्यंत चंद्र आकाशात चमकत राहील तोपर्यंत सोमनाथाची ही कथा प्रत्येक भक्ताच्या मनात श्रद्धेचा प्रकाश पसरवत राहील. असे मानले जाते की चंद्रदेवाने भगवान शिवांच्या कृपेप्रती कृतज्ञता म्हणून येथे सुवर्णाचे पहिले सोमनाथ मंदिर बांधले. पौराणिक कथेनुसार सोमनाथ मंदिर अनेक वेळा पुनर्बांधले गेले. चंद्रदेवाने सुवर्णाचे, रावणाने चांदीचे, श्रीकृष्णांनी चंदनाच्या लाकडाचे, तर भीमदेव यांच्या काळात दगडी मंदिर बांधले गेले अशी परंपरा सांगितली जाते. सोमनाथ मंदिराची कथा ही केवळ शाप आणि मुक्तीची नसून पश्चाताप, भक्ती आणि ईश्वर कृपेच्या सामर्थ्याची प्रेरणादायी गाथा आहे. मंदिरासमोर उभं राहिल्यावर समोर फक्त अथांग समुद्र दिसतो. या दिशेत भारताच्या किनाऱ्यानंतर थेट दक्षिण ध्रुवापर्यंत कोणतीही जमीन नाही अशी माहिती मंदिर परिसरातील बाणस्तंभ दर्शवतो. त्यामुळे हे ठिकाण भौगोलिक दृष्ट्याही विशेष मानलं जातं. हे मंदिर चालुक्य आर्किटेक्चर मध्ये बनवलेले आहे. या मंदिराला विदेशी आक्रमकांनी भरपूर वेळा उद्ध्वस्त केले गेले, परंतु त्या वेळच्या महान राजांनी त्याला अधिकच सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात ना, भक्तीमध्ये शक्ती आहे, त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सोमनाथ मंदिर गुजरातच्या पश्चिम भागात अरबी समुद्राजवळ स्थित आहे. हे मंदिर श्रद्धा आणि आस्थेचं प्रतीक आहे. सोमनाथ मंदिरावर 17 वेळा आक्रमण झाले, पण 1947 मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी याचा पुनर्निर्माण केला. म्हणूनच त्यांचा स्टॅच्यू येथे उभारण्यात आला आहे. त्यासोबतच अलीकडेच पंतप्रधान मोदींनी येथे बऱ्याच प्रोजेक्ट इनॉग्रेट केले. मंदिराचा मेन भाग हा संपूर्ण सोन्याचा आहे. याची डिझाईन, आर्किटेक्चर सर्व काही सोन्यामध्ये बनवलेले आहे. हे मंदिर 3 मेजर पार्ट्स मध्ये डिवाइड आहे. गर्भगृह, सभामंडप आणि नृत्य मंडप. तसेच याची उंची 150 फूट आहे. तसेच मंदिरावरील कळसाचे वजन 10 टन आहे. आजचा हा प्रवास फक्त पर्यटन नव्हता, तो श्रद्धेचा होता, इतिहासाचा होता आणि मनाला शांत करणाऱ्या अध्यात्माचा होता. सोमनाथ मंदिरात आल्यावर जाणवतं की श्रद्धा किती मोठी शक्ती असते. जर तुम्हालाही आयुष्यात एकदा तरी महादेवांच्या या पवित्र ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायचं असेल तर सोमनाथला नक्की भेट द्या. तर तुम्हीही या तुमच्या परिवारासोबत. आय होप तुम्हाला माझ्याबरोबर दर्शन करून चांगले वाटले असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन पुढच्या एका नव्या प्रवासात. तोपर्यंत जय सोमनाथ.